जोविली पाडा बनाम चिखलोली पाडा। एम डी ग्रुप चषक 2026 पर्व आयोजक सुधीर धुळे आणि विश्वनाथ धुळे यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन पाहू शकता तुम्ही। चंद्रकांत चोकाटे यांनी टेजवर यायचंय। त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि स्ट्राइकचा फलंदाज संकेत आणि नॉन स्ट्राइकचा फलंदाज चेतन आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत मते। पहिलं षटक घेऊन येईल पॉवर प्लेचं अनिकेत मते। पहिला चेंडू संकेत घरत स्ट्राइक वरती। पहिला चेंडू संकेत घरत साठी। पहिला चेंडू संकेत घरत। पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल। पहिल्या चेंडूवरती एक धाव। संघाचा श्री गणेश करत असताना दुसरा चेंडू उडवलाय पॉइंटला, क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाहीये आणि फलंदाज होतोय बाद। धक्का क्रमांक पहिला लागत असताना हेमंत हेमंत आलेत मैदानावरती। दुसऱ्या क्रमांकाचे फलंदाज किती बॉल स्कोरर नाही कोण नाही।
2 बॉलाने 1 धावा. तिसरा चेंडू चपलून खेळायचा प्रयत्न होता पण मिस केलाय चेंडूला. कुठली धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 1 धाव. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज. चौथा चेंडू पुन्हा एकदा खेचून मारायचा प्रयत्न होता पण बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज अनिकेत मते यांनी. जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 1 धाव खर्च केले. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 5वा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी पॉइंटला. पहिला बॉल 1 रन आहे, नंतर विकेट गेली, नंतर 2 डॉट, नंतर सिंगल. आता संकेत स्ट्राईकला आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. एखादा मोठा फटका येईल का चेंडूवरती. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा खेचून मारायचा प्रयत्न होता पण बॅट अँड बॉलचा काही संपर्क होत नाहीये आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रथमेश. दुसऱ्या क्रमांकाचं गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. आणि स्ट्राईक वरती पाहू शकता तुम्ही फलंदाज हेमंत प्रथमेशचा सामना करेल. पहिला चेंडू खोदून काढाय. सरळ ड्राईव्ह खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का लागत असताना धावचीच्या स्वरूपात तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाबू. एक अष्टपैलू फलंदाज आहे जोविलीपाडा संघाचा पण तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला आहे. कशी कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये योगेश. पहिला चेंडू होता गोलंदाजाचा आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू चांगला फेकलेला आहे आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू फुलटच चेंडू होता. एका टप्प्यावर चेंडू चाललाय. 4 धावा. चार धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 8 रन. आणि दुसरा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. फिल्डर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकअप चांगलं भेटले त्या ठिकाणी. धावसंख्या 2 धावा धावून घेतल्यात.
चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. शतरक्षक होते त्या ठिकाणी. 10 धावा धावसंख्या. पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न होता पण बॅट अँड बॉलचा काही संपर्क होत नाहीये आणि चेंडू चाललाय निर्धाव. चार चेंडूचा वाजवी खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 10. अतिशय धीमी अशी सुरुवात पाहू शकता तुम्ही. जोविलीपाडा या संघाची जशा पाहिजे तशा धावा येत नाहीयेत. पुन्हा एकदा खेचून मारायचा प्रयत्न होता पण बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सातत्याने निर्धाव चेंडू फेकण्याचं काम करतायत गोलंदाज. चांगली गोलंदाजी मैदानावरती होते. पहिल्या गोलंदाजांनी पण चांगली गोलंदाजी केली, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि हा गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश. शेवटचा चेंडू. मोठा फटका येईल का एखादा? शेवटचा चेंडू खोदून काढलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाही. थोडा अडथळा होतोय आणि चेंडूला फेकतील तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 12. धावसंख्या लागली. चांगली गोलंदाजी केले दोन्ही गोलंदाजाने. तिसरा गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय गोलंदाज. आणि जोवेली गावचे रील स्टार रॉयल निंजा उर्फ युवराज धुळे यांचं शुभ आगमन होते. आणि गोलंदाजी मार्कवरती न्यू गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचं गोलंदाज षटक घेऊन आलाय. उद्धव तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय. उद्धव कशी गोलंदाजी करेल? 2 गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू बाबूसाठी. लेग साईडला चेंडू होता. LPW होता. LB लेग बिफोर विकेट. फलंदाज बाबू यांच्या खेळीचा अंत. न्यू फलंदाज मैदानावरती सनत. चांगली गोलंदाजी होते मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहू शकता तुम्ही. चिखलोली पाडा संघ हा चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि एकही धाव खर्च नाही केली गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा शतरक्षक होते त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाहीये आणि 1 धाव घेतली जाते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 13. जसे पाहिजे तसे रन येत नाहीत जोविली पाडा या संघाच्या माध्यमातून.
मोठे फटके खेळायला लागतील जर मोठा स्कोर उभा करायचा असेल. खेचून मारलाय फटका सरळ दिशेने आणि चेंडू चाललाय षटकार. हा चेंडू फुलटॉस चेंडू होता पण पुरेपूर फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. पाच चेंडू आणि 19 धावा. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव जाईल. खूप चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19. जोविली गावचा वंडर बॉय करण धुळे यांचं शुभ आगमन होते. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आयोजक आहेत सुद्धा. नवीन बॉलर अनिकेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी होते गोलंदाजीच्या माध्यमातून. सगळे गोलंदाज चांगली कामगिरी करतात मैदानाच्या आतमध्ये. जास्त धावा खर्च करत नाहीयेत. अचूक टप्पा आणि चांगली गोलंदाजी. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती चेंडू फेकलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्कच होत नाहीये आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर असेल 19. जशी पाहिजे तसे धावसंख्या उभारू शकत नाहीये जोविलीपाडा संघ. आणि पुन्हा एकदा अचूक टप्पा. स्ट्राईक चेंज करायचा प्रयत्न आणि एक धाव बाईकच्या स्वरूपात. 20 धावसंख्या. तीन चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 20. चौथा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होता पण धाव घेतली नाहीये आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाही. एका टप्प्यावरती बॉल उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 21. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील.
या ठिकाणी खेचून मारण्याचा प्रयत्न फसलाय त्या ठिकाणी आणि कुठली धाव मिळणार नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक कोण घेऊन येत आहे त्याच्यावरती लक्ष असेल. आणि शेवटचं षटक घेऊन आलं तेजस. आणि स्ट्राइक वरती फलंदाज संकेत. संकेतला मोठे फटके मारायला लागतील. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पूर्णपणे बांधून ठेवल्या फलंदाजाला. कुठली धावसंख्या घेण्याचा प्रयत्न नाहीये मैदानावरती. चांगली गोलंदाजी होते. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नीलसाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चिखलोली संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. पूर्णपणे निर्धाव चेंडू फेकण्याची जास्त. आणि पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल उचलतील. आणि 2 धावून घेतलेत रन आणि धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. तीन चेंडू फेकले आतापर्यंत. चौथा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील. दिशाहीन चेंडू वाईट चेंडू असेल. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होईल स्कोर बोर्डवरती. आणि धावसंख्या 24. जशा पाहिजे तशा धावा येत नाहीयेत जोविली पाडा संघाच्या. आणि पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट करायचे त्या ठिकाणी. आणि फलंदाज बाद. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं आणि कुठल्याही धावा येत नाहीत शेवटच्या षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा तिरपळा चित. फलंदाज होतोय बाद.
काय करेल मैदानाच्या आतमध्ये बाहेर निघून खेळायचा प्रयत्न, पण प्रयत्न फसलाय वाटतं त्या ठिकाणी. आणि फलंदाज होईल बाद. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24. प्रथम फलंदाजी करत असताना जोविलीपाडा संघाने 5 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धाव संख्या. एमडी ग्रुप चषक क्रीडा मंडळ जोविली गाव आयोजित. आयोजक पाहू शकता तुम्ही सुधीर धुळे आणि विश्वनाथ धुळे. भव्य दिव्य आयोजन. शुभम स्मृती देवलुली छत्रपती शिशी कुळगाव बी या पुढील होणारा सामना. तर दोन्ही संघांना विनंती आहे की टॉस साठी यायचंय. चला कॅप्टन लवकरात लवकर यायचंय, जास्त उशीर घेऊ नका. पहिल्या दिवसातील हा पहिला सामना आहे. पहिला दिवस असल्यामुळे खूप उशीर झालाय सामन्याला, तर लवकरात लवकर यायचे टॉस साठी. छत्रपती शिरगाव सीसी यांचे कॅप्टन आलेत. पंचवीस रनाचं टार्गेट सेट केलंय जोविलीपाडा या संघाने. आणि बॅट्समन प्रताप आणि आशिष का हा केशव आणि प्रताप आहे ना. प्रताप स्ट्राईकला कोण आहे. बॉलर कोण
इथं झोपव ना. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने शतरक्षक होते त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. लिंक पाठवतो मोबाईलवर स्कोरिंग कर. अरे येडा आहे का? अरे शिकायचं नाही. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात. फलंदाज कामाला उद्या जाणार आहे. येडा झाला का? 2 दिवस सुट्टीवर आहे. हो कामाला प्रताप आणि केशव. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती जरी 2 धावा घेतल्या तर दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. गोलंदाज हिमेशने. तिसरा चेंडू. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव घेतली जाईल. लो स्कोरिंग सामना पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाज खेचून मारलाय फटका. पॉइंटच्या डोक्यावरून शतरक्षक आहेत. त्यांना बीट करून चौकार. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून खेचून मारलाय फटका. शतरक्षक आहेत. धावतायत पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार मारलाय आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 11. बॅक टू बॅक 2. टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार लगवलं केशव याने. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑनला शतरक्षक आहेत त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाहीयेत. अचूक थ्रो. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13 आणि 24 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता या ठिकाणी. न्यू गोलंदाजी मार्क वरती चेतन. चोवीस बॉल आणि 12 धावेची गरज या ठिकाणी. नवीन गोलंदाज चेतन. रनअप मध्ये थोडासा अडथळा. लेफ्टी फलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला त्या ठिकाणी. शतरक्षक आहेत. थोडेसे फंबल होत आहेत. एक धाव एकवटले. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 14. दुसरा चेंडू. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा होता.
पण बॅट अँड बॉलचा काही संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडू. करांच्या मॅचेंना काढला असेल. काय रे अमर? जोविलीपाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानावरती. सातत्याने डॉट बॉल टाकायला लागतील. फुलटॉस चेंडू होता पण त्याचा फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 चेंडू डॉट फेकले आतापर्यंत. गोलंदाज चेतन याने चांगली गोलंदाजी करायला लागेल मैदानावरती. सातत्याने डॉट घ्यायला लागतील. बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय फटका लॉंग ऑनला आणि चेंडू जाईल षटकार. कुठलीही धाव नाही भेटणार या चेंडूवरती. डॉट बॉल. हॅलो त्याचं पण आपण नक्कीच टॉस करतोय. दोन्ही टीम्स एका बाजूला आपण पाहतोय छत्रपती सीसी कुळगाव आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना कुळगाव B+ असताना दोन्ही टीमचे कॅप्टन या अरबाज. विनंती आहे टॉस आपण नक्कीच करतोय. मी विनंती करेन युवराज धुळेकर आता रील स्टार आहेत आणि कालच आपण पाहिलं कलाकार प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजची नक्कीच मानकरी ठरले होते आणि त्यांच्या शुभार्थ आपण नक्कीच टॉस करणार आहोत. या टॉस बॉक्समध्ये युवी असलं युवराज धुळे आपण याच्या टॉस बॉक्समध्ये टॉस नक्कीच आपण करतोय. नेक्स्ट मॅचचा कुळगाव B+ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना छत्रपती सीसी कुळगाव या दोन्ही टीम्समध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय अरबाज आहेत